ठरलं तर मग या मालिकेच्या 16 ते 17 मेच्या होणाऱ्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आता सायली ही कुसुमताईला भेटलेली असते आणि कुसुमताईला ती सांगते की कुसुमताई, मी अर्जुन सरांना आपलं प्रेम व्यक्त केले पण त्यांना माझं प्रेम एक्सेप्ट केलं नाही गं, आणि ते माझ्यावर बिलकुल प्रेम करत नाही आणि याचं त्यांनी हे स्वीकारू शकत नाही आणि मला खूपच वाईट वाटत आहे आणि मला खूपच मी त्यांचं प्रेम, मी किती मनोभावाने त्यांच्यावर प्रेम केलं होतं गं, पण ते माझ्यावर बिलकुलच प्रेम करीत नाही आणि हे मी मान्य करू शकत नाही. असं आता सायली खूपच रडून रडून आता राडा ती आता कुसुमताई समोर घालत असते आणि खूपच आता ती रडत असते आणि तिला खूपच वाईट वाटत असते. ती म्हणते की मी अर्जुन सरांवर मनापासून प्रेम केलं होतं कुसुमताई, पण माझ्यावर बिलकुलच प्रेम नाही आहे. असं सुद्धा आता कुसुमताईला ती आता सायली सांगत असते. तेव्हा आता कुसुमताईला तर आता अर्जुनचा खूपच राग आलेला असतो. आता इकडे ती आता सायलीला भेटून झाल्याच्या नंतर आता ती अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाते आणि अर्जुनला ती आता कुसुम भेटायला जाते. तिथे आता चैतन्यसुद्धा आलेला असतो. आता कुसुम आता जोरजोराने आता कुठे आहे अर्जुन ॲडव्होकेट्स, कुठे आहे अर्जुन ॲडव्होकेट, आहे का वकील भाऊ, असं म्हणत ती आता तिथे खूपच राडा घालत असते. आणि आता तिथे आता चैतन्यसुद्धा असतो. तेव्हा आता चैतन्य आता कुसुमताईला म्हणत असते की काय झालं कुसुमताई, आणि तुम्ही एवढ्या ओरडत का बरं आहात. तेव्हा ती आता अर्जुनला म्हणत असते की थोडीशी लाज नाही वाटली का माझ्या बहिणीसोबत असं करण्यासाठी, आणि माझ्या बहिणीने किती काही केलेलं आहे तुझ्यासोबत आणि तुझ्या परिवारासाठी आणि तुझ्यासाठी किती काही केलेलं आहे तिने, तरी त्याचं तुला थोडंसं काही वाटलेलं नाही. तेव्हा आता अर्जुन आता कुसुमला म्हणत असते की काय झालं आहे, मला थोडं सांगाल का तुम्ही. तेव्हा आता कुसुम म्हणत असते की माझ्या बहिणीने किती काही केलेलं आहे आणि तिने तुझ्यामुळे गुंड्यांनी तिच्यावर हमलासुद्धा केला आणि तुझ्या बाबांनीसुद्धा तिनेच सोडवलं आणि महिपतपासून सुटकासुद्धा बाबांची तिनेच करून दिलेली आहे आणि तुझ्या परिवारासोबत किती ती छान राहते आणि तिने तुझ्या परिवारासाठी सुद्धा किती काही केलेलं आहे, पण तुला त्याची थोडीशी जाणीव नाही. असं सुद्धा आता कुसुम आता अर्जुनला म्हणत असते. तर अर्जुन वारंवार आता कुसुमला विचारत असतो, मला थोडंफार सांगाल का तुम्ही की काय झालेलं आहे म्हणून. तेव्हा आता चैतन्य आता कुसुमला म्हणत असतो की कुसुमताई, काय झालेलं आहे तुम्ही सांगाल का मला. तेव्हा आता चैतन्याला आता कुसुम म्हणत असते, अरे तुझ्या ह्या चिडक्या बेब्याची आणि तुझी मैत्रीसुद्धा सायलीनीच करून दिली आहे ना. असं कुसुम आता चैतन्याला म्हणत असते. तर ते चैतन्य आता कुसुमला म्हणतो की हो, करून दिलेली आहे, पण झालं काय आहे ते तर सांगा कुसुमताई. तेव्हा आता चैतन्य आता वारंवार आता कुसुमला विचारतच असतो. तेव्हा आता कुसुम आता म्हणत असते की तुला माहिती आहे या चिडक्या बेब्याने काय केलेलं आहे माझ्या बहिणीसोबत. तेव्हा आता तो म्हणते की किती ती छान राहत होती याच्या परिवारासोबत, तरी याला जाणीव तिची बिलकुलच आली नाही आणि याने काय केलेलं आहे माहिती आहे का तुला. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की काय केलेलं आहे आम्हाला थोडं सांगाल का. तेव्हा आता अर्जुनसुद्धा म्हणत असतो की कुसुमताई, थोडं आम्हाला सांगाल का की काय झालेलं आहे म्हणून. तेव्हा आता म्हणतो की अरे माझ्या बहिणीने एवढं सर्व काही केलं आणि इतकी सर्व ती चांगली राहिली, पण यांनी तिचं प्रेम हे मान्य केलं नाही आणि तिला आपल्या प्रेमाची नाराजी दिली आणि तिच्या प्रेमाला यांनी नकार दिला. आता हे ऐकल्याच्या नंतर तर आता अर्जुनला तर खूप मोठा धक्काच लागतो आणि म्हणतो की काय झालेलं आहे. तेव्हा आता म्हणते की माझी बहीण इतकी रडत होती आणि माझी बहीण ही तुझ्यावर मनापासून प्रेम करते आणि तुम्ही तिच्या प्रेमाला नकार दिला. आता असं म्हटल्याच्या नंतर तेव्हा आता चैतन्य म्हणतो की काय म्हणाले तुम्ही कुसुमताई. तेव्हा आता चैतन्य आता इकडे कुसुम म्हणत असतो, अरे माझी बहीण याच्यावर प्रेम करते पण यांनी तिला नकार दिला. तेव्हा आता हे ऐकल्याच्या नंतर आता अर्जुनच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि त्याला तर खूपच मोठा आनंद होऊन गेलेला असतो, कारण की हे सर्व काही त्याने ऐकल्याच्या नंतर त्याला खूपच आनंद झालेला असतो, कारण की तो स्वतःही सायलीवर प्रेम करतो. तेव्हा आता चैतन्य आता म्हणतो की कुसुमताई, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि अर्जुनने असं बिलकुलच केलेलं नाही आहे. मग कुसुम म्हणते की अरे यांनी तिला नकार दिला म्हणूनच ती खूपच रडत होती माझ्याजवळ आणि ती मनापासून प्रेम करते अर्जुनवर. असं सुद्धा आता कुसुम चैतन्याला म्हणत असते. पण चैतन्य आता म्हणतो की नाही, असं नाही आहे. आणि मग इकडे अर्जुन म्हणतो की माझं सुद्धा सायलीवर प्रेम आहे कुसुमताई, पण मला माहिती नव्हतं की सायलीसुद्धा माझ्यावर मनापासून प्रेम करते ते, आणि मला जर माहिती असते तर मी तिला नकार हा कधीच दिलेला नसता.
असा असा आता अर्जुन हा कुसुमला म्हणत असतो. पुन्हा तो म्हणतो की मी सुद्धा सायलीवर मनापासून प्रेम करतो आणि काही अटी होत्या म्हणूनच मी तिला नकार दिलेला होता. पण मला जेव्हा माहिती असतं की सायलीसुद्धा माझ्यावर प्रेम करते तेव्हा मी तिला असं बिलकुलच म्हटलं नसतं. तेव्हा आता चैतन्य आता कुसुमला म्हणत असते की हो कुसुमताई, कारण की काहीतरी अटी होत्या आणि कॉन्ट्रॅक्ट पेपरवर जे काही लिहिलेलं होतं त्यामुळेच आता अटीमुळेच असं त्यांनी केलेलं आहे. आता इकडे अर्जुन कुसुमला म्हणत असतो की कॉन्ट्रॅक्ट पेपरवर जे काही अटी होत्या त्या अटी मी पाहून मला असं वाटलं की मी जर सायलीवर माझं प्रेम व्यक्त केलं तर सायली मला सोडून चालल्या जातील याची मला भीती होती, म्हणूनच मी सायलीला नकार दिला. आता इकडे कुसुमला आता चैतन्य आणि अर्जुनने पूर्णपणे तिच्या मनातील जे काही गैरसमज आहे ते दूर केलेला असतो. आता इकडे मित्रांनो आता अर्जुनलासुद्धा आता माहिती झालेलं आहे की सायली त्याच्यावर खूपच प्रेम करते म्हणून. आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार? आता कुसुमचा आता चैतन्य आणि अर्जुनने गैरसमज जेव्हा दूर केलेला आहे तेव्हा आता कुसुम आता कशी आता अर्जुन आणि सायलीला एक करणार आहे आणि त्यांचं स्वतः ती लग्न लावून देणार आहे. आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.